नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला अभ्यास करूया या सदरात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी महेश नथू ठोसर, उपशिक्षक श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ. इयत्ता 7वी, विषय मराठी, धडा 20वा, विचारधन. विद्यार्थी मित्रांनो, धन या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला सांगता येईल का? अगदी बरोबर, धन म्हणजेच संपत्ती. मग आपण संपत्ती कशाला म्हणतो? तर आपल्याजवळ असलेले पैसे, आपल्याजवळ असलेले दागदागिने, त्याचप्रमाणे आपलं घर, शेती, जमीन, जुमला, मौल्यवान वस्तू या सगळ्यांना आपण संपत्ती म्हणतो. त्यालाच धन असं देखील म्हणतो. मग फक्त यालाच धन म्हणायचं का? ते तर धन आहेच, पण त्याचबरोबर आपल्याजवळ चांगले विचार असणे हे देखील धनच आहे. ती देखील एक मौल्यवान संपत्ती आहे आणि म्हणूनच त्याला विचारधन असं म्हटलेलं आहे. आपल्याजवळ चांगले विचार असले पाहिजे, जेणेकरून त्या चांगल्या विचारामुळे आपल्याला चांगलं जीवन जगता येतं. त्याचप्रमाणे आपल्या चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनामध्ये परिवर्तन देखील घडू शकतं, इतरांना त्याचा लाभ होऊ शकतो. आणि म्हणून असे चांगले विचार आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, ऐकले पाहिजे. केवळ ऐकून चालत नाही, तर त्याप्रमाणे आपण आचरण देखील केलं पाहिजे. मग आचरण म्हणजे काय? तर जसं आपण ऐकतो त्याप्रमाणे आपण कृती केली पाहिजे, कार्य केलं पाहिजे. त्याला म्हणतात आचरण करणे. आणि त्यासाठी मग आपल्या देशामध्ये, त्याचप्रमाणे जगामध्ये होऊन गेलेले जे थोर महापुरुष आहे, ज्यांनी खूप संघर्ष केलेला आहे, खूप निरीक्षण केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, मनन चिंतन केलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे. जीवन जगताना आपल्याला त्याचा फार मोठा उपयोग होतो. आणि म्हणून या पाठामध्ये देखील आपल्याला 2 महापुरुषांचे विचार सांगितलेले आहे. त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिले महापुरुष आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. हे अण्णासाहेब कर्वे म्हणून ओळखले जात. समाज सुधारणेच्या कामात ते हिरिरीने भाग घेत होते. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, SNDT महिला विद्यापीठ या संस्था त्यांच्या प्रयत्नांनी नावारूपाला आल्या. त्यांनी केलेल्या समाजसेवेच्या गौरवार्थ आपल्या भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब दिला आहे. सुरुवातीला महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे की ते अण्णासाहेब कर्वे या टोपण नावाने ओळखले जात असत, प्रसिद्ध होते. समाज सुधारणेच्या कामात ते हिरिरीने भाग घेत असत. ते समाज सुधारक होते. समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी जीवनभर प्रयत्न केले आणि त्यासाठी त्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, SNDT महिला विद्यापीठ या संस्था त्यांच्या प्रयत्नांनी नावारूपाला आल्या. अशा प्रकारे स्त्री शिक्षणासाठी महर्षी कर्वे यांनी मोठे प्रयत्न केलेले आहेत. SNDT महिला विद्यापीठ म्हणजेच श्रीमती नथीबाई दामोदर ठाकरे महिला विद्यापीठ हे भारतातील पहिलं महिला विद्यापीठ आहे. ते मुंबई या ठिकाणी आहे. तेव्हा अशा प्रकारे त्यांनी समाजकार्य केलेलं आहे, समाज सुधारणेचं कार्य केलेलं आहे आणि त्यांचं हे महान कार्य जे आहे ते उल्लेखनीय आहे. आणि म्हणून मग
त्यांच्या या कार्याची दखल भारत सरकारने घेतली आणि त्यांना आपल्या देशाचा सर्वोच्च असा किताब किंवा पुरस्कार ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे भारतरत्न हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केलेला आहे, त्यांचा सन्मान केलेला आहे. मग आता त्यांनी आपल्याला कोणते विचार दिलेले आहेत ते आपण बघूया. त्यांचे विचार: विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांनी 2 गोष्टी सतत ध्यानी बाळगाव्यात. बघा, महर्षी कर्वे यांच्या मते विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहे. म्हणजे हे जे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत यांना आपल्या भारत देश जो आहे तो सांभाळायचा आहे, त्याचा कारभार पाहायचा आहे, त्याची प्रगती करायची आहे, त्याची धुरा, त्याची जबाबदारी या तरुण विद्यार्थी विद्यार्थिनींवर आहेत. आणि म्हणून मग या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ध्यानी बाळगाव्यात. म्हणजे लक्षात ठेवायच्या आहेत, कायम स्मरणात ठेवायच्या आहेत. त्या कोणत्या? पहिली गोष्ट, गतानुगतिक वृत्ती टाकून स्वतंत्र विचार करायला त्यांनी शिकावे. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा जसा हक्क आहे तसाच तो इतरांनाही आहे. आणि दुसरं म्हणजे मनाचा समतोलपणा राखावा. तर पहिला जो विचार आहे, गतानुगतिक वृत्ती टाकून. मग गतानुगतिक याचा अर्थ काय? परंपरेने चालत आलेले विचार किंवा जुने विचार, मागासलेले विचार हे आपण टाकून दिले पाहिजे. जुनं ते सगळंच वाईट असतं, निरुपयोगी असतं असं नाही. तर त्यातलं जे चांगलं आहे, जे उपयोगी आहे, जे महत्त्वाचं आहे असं जे आहे ते घेऊन आपण स्वतंत्रपणे विचार करायला आपण शिकलं पाहिजे. कोणीतरी सांगतं आहे तसंच आपण ऐकून करायचं असतं असं नाही. तर एखादी घटना घडल्यानंतर त्यावर आपण विचार केला पाहिजे आणि विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे. त्यानंतर आपण कृती केली पाहिजे. पण हे करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा जसा हक्क आहे तसाच हक्क इतरांना देखील आहे. आणि म्हणून मग आपण आपले विचार इतरांवर लादता कामा नये, इतरांवर बळजबरी करता कामा नये. प्रत्येकाला विचार करण्याचा हक्क आहे. दुसरा विचार दिलेला आहे, मनाचा समतोलपणा राखावा. केव्हाही मनाचा समतोल ढळता कामा नये. हा तोल सावरणे ही कठीण गोष्ट आहे. हा तोल सांभाळला नाही म्हणूनच जगात मोठमोठे अनर्थ घडून आलेले आहेत. मनाचा समतोल सांभाळून व भावनांच्या आहारी न जाता आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणणारी माणसेच आपले स्वराज्य टिकवू शकतील. समतेचे तत्त्व आचरणात आणणारी व भेदाभेद न मानणारी माणसे मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही अशी माझी ठाम खात्री आहे. बघा, दुसऱ्या विचारामध्ये महर्षी कर्वे सांगतायत की केव्हाही मनाचा समतोल ढळता कामा नये. आपले विचार जे आहेत ते समतोल असले पाहिजे. आपल्या मनाचा तोल ढळता कामा नये. आणि हा तोल सावरणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आपल्या मताप्रमाणेच सगळं काही झालं पाहिजे, मी म्हणतो तेच खरं आहे असं न म्हणता आपण इतरांच्याही मताचा आदर केला पाहिजे. हा जर आपल्याला तोल सांभाळता आला नाही तर त्याचे दुष्परिणाम होतात. इतरांचं म्हणणं ऐकून न घेतल्यामुळे किंवा आपल्यापेक्षा वेगळं मत जर कोणी मांडलं तर आपल्याला त्याचा राग येतो आणि त्यामुळे मग गोंधळ होतो, वाद होतात, भांडणं होतात. असं होऊ नये यासाठी
आपण आपल्या मनावर ताबा ठेवला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या मनाचा समतोल जो आहे तो ढळू देता कामा नये. इतरांच्याही मताचा आपण आदर केला पाहिजे. तर अशा प्रकारे हा तोल सावरणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. हा तोल सांभाळला नाही म्हणूनच जगात मोठमोठे अनर्थ घडून आलेले आहेत. जगामध्ये जे काही महायुद्ध घडलेले आहेत किंवा जे काही मानवनिर्मित जे काही संकट आलेले आहेत ते अशाच गोष्टीमुळे आलेले आहेत की मानवाने तोल न सांभाळल्यामुळे, त्याला तोल सांभाळता न आल्यामुळे अशा प्रकारचे अनर्थ जगामध्ये घडलेले आहेत. मनाचा समतोल सांभाळून व भावनांच्या आहारी न जाता आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणणारी माणसेच आपले हे स्वराज्य टिकवू शकतील. अशा प्रकारे मनाचा समतोल राखणारे जे माणसं आहेत, असे माणसं भावनांच्या आहारी न जाता आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणतात. ज्या गोष्टी आपल्याला पटतात, मान्य होतात, आपलं मन त्या गोष्टी स्वीकारतात, अशा गोष्टी हे लोक धैर्याने, हिमतीने आचरणात आणतात. तशा पद्धतीने वागतात. आचरणात आणणे, प्रत्यक्ष कृती करणे, विचाराप्रमाणे वागणे. तर अशा प्रकारची माणसं जी असतात तीच आपलं स्वराज्य टिकवू शकतील. समतेचे तत्त्व आचरणात आणणारी व भेदाभेद न मांडणारी माणसे मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही. अशा प्रकारे आपण समतेचं तत्त्व पाळलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता जाती, धर्म, भाषा, पंथ, लिंग, प्रदेश अशा कोणत्याही मुद्द्यावरून आपण भेदभाव न करता सगळे समान आहोत, आपण सगळे सारखे आहोत, अशा प्रकारे आपण समानतेने वागलं पाहिजे. समानतेचं तत्त्व आपण पाळलं पाहिजे. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे समानतेचं तत्त्व आचरणात आणणारी आणि कुठल्याही प्रकारचा भेदभाव न मानणारी माणसं यांची संख्या ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस आपल्या देशाचा उद्धार नक्कीच होईल असं महर्षी धोंडो केशव कर्वे यांना वाटतं. नंतर आहे नामदार गोपाळ कृष्ण गोखले. हे लोकमान्य टिळकांचे समकालीन. उदारमतवादी म्हणून ते प्रसिद्ध होते. विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली. त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी नावाची संस्था स्थापन केली. भारत सेवक समाज या नावाने आता ती परिचित आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधी गुरुस्थानी मानत असत. तर बघा, दुसरे महापुरुष या ठिकाणी दिलेले आहेत किंवा त्यांचे विचार सांगितलेले आहेत ते म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखले. हे लोकमान्य टिळकांचे समकालीन, म्हणजे लोकमान्य टिळक ज्या काळामध्ये जन्माला आले, वाढले, त्या काळात ते गोपाळ कृष्ण गोखले हे देखील त्यांच्या समकालीन होते. उदारमतवादी म्हणून ते प्रसिद्ध होते. विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली. विधायक म्हणजे चांगले कार्य, समाजाला पोषक, पूरक असे कार्य त्याला म्हणतात विधायक कार्य. तर अशा विधायक कार्य करणाऱ्या ज्या काही संस्था होत्या त्या संस्थांना त्यांनी चालना दिली, प्रेरणा दिली. त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी नावाची संस्था स्थापन केली आणि तीच संस्था मग भारत सेवक समाज या नावाने पुढे परिचित झाली किंवा परिचित आहे. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे गुरु होते. महात्मा गांधी त्यांना गुरु मानत असत, त्यांचे विचार ऐकत असत, त्यांच्या विचाराप्रमाणे कृती करत असत. माता नामदार गोखले यांचे विचार, त्यांनी काय विचार सांगितलेला बघा. आज सर्वात अधिक गरज असेल तर ती देशाच्या चारी कोपऱ्यात
ऐक्याची नि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची. देशप्रेम इतके पराकोटीला पोहोचायला हवे की केवढाही त्याग करायला लागो तो आनंददायी वाटला पाहिजे. आज त्यागाची अधिक जरूर आहे. बोलणे नको, काम हवे. आपण सारे भाऊभाऊ आहोत. आपण सारे हिंदी आहोत. धर्म आणि पंथ यात गुरफटून जाऊ नका. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्यही हवे. आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे. संकुचित भावना आणि क्षुद्र विचार यांची मगरमिठी न सोडवू तर भाग्योदय कसा होणार. आपल्या सर्व कामात शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्याने हवेत. राष्ट्राची उभारणी हे सोपे काम नाही. त्यासाठी सबंध आयुष्य द्यावे लागते. आपण खत होऊया, भावी पिढी पीक होईल. बघा, नामदार गोखले काय सांगतायत, तर आज सर्वात अधिक गरज असेल म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये देशाला कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे, तर ती म्हणजे देशाच्या चारी कोपऱ्यात ऐक्याची नि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची. म्हणजे प्रत्येकाने आपल्या सोबत असलेल्या समाजातील लोकांना ऐक्याची आणि देशभक्तीची शिकवण दिली पाहिजे. आपण सगळे एक आहोत. कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता आपण सर्व एक आहोत. अशा प्रकारे ऐक्याची आणि देशभक्तीची आपला देश टिकला पाहिजे. आपला देश वाढला पाहिजे. त्याचा विकास झाला पाहिजे. यासाठी पहिल्यांदा देश, नंतर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. तर अशा प्रकारे देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची आज आपल्या देशाला अत्यंत आवश्यकता आहे, गरज आहे. देशप्रेम इतके पराकोटीला पोचायला हवे की केवढाही त्याग करायला लागो तो आनंददायी वाटला पाहिजे. म्हणजे बघा, देशप्रेम इतके पराकोटीला पोचायला हवे म्हणजे देशप्रेमाची भावना आपल्या मनामध्ये इतकी ठासून भरलेली असली पाहिजे की देशासाठी कोणताही त्याग करण्याची वेळ आली तर तो करत असताना आपल्याला आनंद वाटला पाहिजे. मग तो त्याग कितीही मोठा असो, कितीही कठीण असो, त्यासाठी आपल्याला आनंद वाटला पाहिजे. आज त्यागाची अधिक जरूर आहे. बोलणे नको, काम हवे. काही लोक फक्त बोलत असतात, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, परंतु स्वतः मात्र काही करत नाही. इतरांना ज्ञान देतात, इतरांना ज्ञानाचे डोस पाजतात, पण स्वतः मात्र काहीही करत नाही. आणि म्हणून मग आता नामदार गोखले सांगतात की बोलणे नको, तर आता प्रत्यक्ष काम हवं आहे, कृती हवी आहे. आपण सर्वांनी कृती केली पाहिजे. आपण सारे भाऊभाऊ आहोत. आपण सारे एक आहोत. आपण सारे हिंदी आहोत. धर्म आणि पंथ यात गुरफटून जाऊ नका. जशा प्रकारे धर्म आणि पंथ याच्यामध्ये गुरफटून जाऊ नका. यावरून कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका. आपण सारे एक आहोत. आपण सारे भाऊभाऊ आहोत. भारत मातेचे आपण सुपुत्र आहोत. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्यही हवे. अशा प्रकारे समाजाची सर्वांगीण उन्नती सर्व बाजूने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या समाजाची प्रगती झाली पाहिजे. समाजाची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती. आणि मग ते होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्य देखील आपल्याला असलं पाहिजे. म्हणजे तशा प्रकारचे आदर्श आपल्यासमोर असले पाहिजे. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे. संकुचित भावना आणि क्षुद्र विचार यांची मगरमिठी न सोडवू तर भाग्योदय कसा होणार. जशा प्रकारचे संकुचित विचार, मर्यादित अर्थाने घेतलेले विचार जे आहे ते आपण टाकून दिले पाहिजे. आपले विचार जे आहे ते विशाल असले पाहिजे. आपली दृष्टी जी आहे ती विशाल असली पाहिजे. त्याचप्रमाणे क्षुद्र विचार म्हणजे
दुसऱ्यांना तुच्छ लेखणारे, दुसऱ्यांना कमी लेखणारे असे जे विचार आहेत ते आपण टाकून दिले नाही तर आपला भाग्योदय होणार नाही, आपली प्रगती होणार नाही. आपल्या सर्व कामात शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्याने असले पाहिजेत. आपल्या जीवनामध्ये शिस्तीला अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणून शाळेमध्ये आपल्याला शिस्त शिकवली जाते. मग तीच शिस्त आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्व कामांमध्ये असली पाहिजे. त्याचप्रमाणे स्वार्थ त्याग, फक्त माझ्यासाठी, मीपणा असा जो विचार असतो तो आपण सोडून दिला पाहिजे. स्वार्थ, स्वतःचा फायदा, केवळ स्वतःचा फायदा न पाहता आपण समाजाचा विचार केला पाहिजे, देशाचा विचार केला पाहिजे. तेव्हा स्वार्थत्याग आपण केला पाहिजे. आणि कुशलता, आपल्या अंगी कौशल्य असलं पाहिजे. कोणतं तरी कौशल्य, अनेक कौशल्य आपण शिकले पाहिजे, जेणेकरून आपलं जीवन जगत असताना आपल्याला त्याचा उपयोग होईल. तर अशा प्रकारे कामात शिस्त, स्वार्थत्याग आणि कुशलता हे गुण आपल्या अंगी असले पाहिजे. राष्ट्राची उभारणी हे सोपे काम नाही. त्यासाठी सबंध आयुष्य द्यावे लागते. देश उभा करायचा असेल, देश टिकवायचा असेल, देशाची प्रगती, विकास करायचा असेल, देशाला पुढे न्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला केवळ बोलून चालणार नाही. ते काही एवढं सोपं काम नाही. त्यासाठी आपल्याला संपूर्ण आयुष्य खर्च करावं लागतं. आपण काही महापुरुषांची चरित्र जर वाचली असते, इतिहास वाचला असेल तर आपलं असं लक्षात येईल की जे महापुरुष होते त्यांनी आपल्या देशासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्राणाचं बलिदान केलेलं आहे. घरदार सोडलेलं आहे, सुखी संसार सोडून दिले आहे, बायका पोरं त्यांनी सोडून दिलेले आहेत. त्यांनी जेलमध्ये ते गेलेले आहेत, तुरुंगवास त्यांनी सोसला आहे. अशा प्रकारे सबंध आयुष्य त्यांनी देशासाठी दिलेलं आहे. आपण खत होऊया, भावी पिढी पीक होईल. तर अशा प्रकारे महर्षी धोंडो केशव कर्वे आपल्याला सांगतात की, माफ करा, नामदार गोपाळ कृष्ण गोखले सांगतात की आपण खत होऊया, भावी पिढी पीक घेईल. अशा प्रकारे आपल्याला खताची भूमिका निभवायची आहे. आता खत कशासाठी असते किंवा खत म्हणजे काय, तर शेतामध्ये पिकाच्या वाढीसाठी जो पोषक पदार्थ जमिनीमध्ये टाकला जातो त्याला खत म्हणतात. म्हणजे अशा प्रकारे हे खत जे आहे ते जमिनीमध्ये स्वतःला गाळून घेतं किंवा ते जमिनीशी एकरूप होतं, जमिनी मातीमध्ये मिसळून जातं आणि त्यातील पोषक घटक जे आहेत ते मातीमध्ये मिसळतात आणि ते पोषक घटक जे आहे ते पिकाला मिळाल्यामुळे पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होते. अशा प्रकारे भावी पिढीसाठी आपण खत होऊया, आपल्यातले जे चांगले विचार जे आहेत ते आपण त्यांना देऊया की जेणेकरून ते भावी पिढी देखील चांगल्या प्रकारे तयार होईल. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. आता यावर आधारित काही प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहायची आहेत. प्रश्नांची उत्तरं याच पाठामध्ये शोधून लिहायची आहेत. प्रश्न आणि उत्तरं दोन्ही तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. तेव्हा नीट ऐका. प्रश्न पहिला, भारत सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणता किताब दिला? प्रश्न दुसरा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी राष्ट्राचे भावी आधारस्तंभ कोणाला म्हटले आहे?
प्रश्न तिसरा, महर्षी कर्वे यांनी विद्यार्थिनींसाठी कोणत्या 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत? प्रश्न चौथा, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था कोणत्या नावाने परिचित आहे? पाचवा प्रश्न, महात्मा गांधीजींचे गुरु कोण होते? सहावा प्रश्न, नामदार गोखले यांच्या मते आज कोणत्या गोष्टींची अधिक गरज आहे? आणि सातवा प्रश्न, नामदार गोखले यांच्या मते आपल्या सर्व कामात कोणते गुण असले पाहिजेत? धन्यवाद.